नमस्कार, मी श्रीकांत उंबरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. आज 9 तारीख आहे. केरळमध्ये आज मतदान सुरू झालेलं आहे सकाळपासून. आणि दुसरं म्हणजे आसाममधलं पण मतदान सुरू झालेलं आहे. या पुढची तारीख आहे 23 तारीख. तेव्हा तामिळनाडूमध्ये मतदान होणार आहे. पश्चिम बंगालमधला पहिला भाग आणि 29 तारखेला एप्रिलला पश्चिम बंगालमधला दुसरा टप्पा आणि ह्या एकूण 4 तारखांमध्ये मिळून 5 राज्यातलं मतदान संपत आहे. नेमक्या याच्या पार्श्वभूमीवरती मल्लिकार्जुन खडगेंचं एक विधान आलेलं आहे आणि पवन खेडांनी केलेली उचापत आहे. यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये पण आम्ही ह्यांचे जे सगळे ज्या पद्धतीने सगळे बोल आहेत त्याचा उहापोह केला होता. ह्याच्यामधलं मल्लिकार्जुन खडगेचं जे विधान आहे, पवन खेडांचा जो पंटरपणा आहे, तिथले आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, ते शर्मा असा शब्द आहे, SARMA असं त्याचं स्पेलिंग होतं, FHARMA होत नाही. आणि ते त्यांच्या खोटे पासपोर्ट त्यांच्या पत्नीकडे 3 कसे आहेत ते खोटे, म्हणजे ते कसे आहेत म्हणून यांनी आरोप केला आणि ते खोटेत म्हणून त्यांनी त्यांच्यावरती उलटा गुन्हा दाखल केला. त्यांना शोधण्यासाठी पोलीस दिल्लीला गेले. हे आता हैदराबादमध्ये जाऊन लपून बसलेत, कारण हैदराबादमध्ये तेलंगणात यांचं सरकार आहे. त्याच्यामुळं तिथल्या पोलिसांच्या परवानगी घेतल्याशिवाय ह्यांना हात लावता येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी सध्या कवच कुंडलं त्यांनी शोधले, त्याच्यात ते लपून बसलेले. तो विषय थोडासा वेगळा आहे. पण मला मल्लिकार्जुन खडगे जे म्हणले त्याच्यात त्यांनी भाजपवरती टीका केली असली तरी मी समजू शकलो असतो. ते मी तुम्हाला मल्लिकार्जुन खडगेंचं वाक्य पण ऐकवतो. व्हिडिओ तुम्ही आधी ऐका. कोई इस जहरीला सांप आपके सामने से गुजर रहा है और आप नमाज भी पढ़ रहे हैं. नमाज तोड़ के उस जहरीली सांप को मारना, ये कुरान में कहा है. और मैं यही कहूंगा, आपका नमाज तोड़ना तो परवाह नहीं, ये जहरीला सांप है आरएसएस और बीजेपी. इसको अगर आप नहीं मारेंगे आप कभी बचेंगे नहीं. तुम्ही ऐकलात. आता ह्याच्यामधला जो हा एक भाग आहे, भाजप म्हणजे साप आहे, मोदी म्हणजे काय, हे ठीक आहे, हे राजकीय सगळं चालत राहतं. पण त्यांनी RSSचं नाव त्याच्यामध्ये घेतलं. भाजप आणि RSS म्हणजे कसं विषारी साप आहे. आणि कुराणमध्ये असं सांगितलेलं आहे की नमाज पढत असताना जर असा विषारी साप आला तर नमाज सोडून द्या आणि त्या सापाला आधी मारा. तसं यांचं म्हणणं आहे की आधी तुम्ही संघ आणि भाजपला मारा, ती विषारी साप आहे. म्हणून त्याच्यातला भाजपचा विषय मी बाजूला ठेवतो. संघाचा जो विषय आहे तो ह्यांच्या लक्षात येत नाही की ह्यांनी काय म्हणून स्वतःच्या पायावरती धोंडा पाडून घेतलेला आहे. यापूर्वी सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसने मिळून संघ कार्यालयावरती मोर्चा काढला होता. 23 मार्चची गोष्ट आहे. काय म्हणून की मोदींचा राजीनामा घ्या. मी या सगळ्यांचं म्हणणं आहे की संघ कसं याच्या मुळाशी आहे, संघातूनच कसं सगळे हालचाल होती. शस्त्रपूजनाच्या निमित्तानं AK-47ची कशी पूजा संघ कार्यालयात केली होती असा आरोप भंकसपणा प्रकाश आंबेडकरनी केलेला आहे. आता हे वारंवार संघाच्या नावानं बॉम्ब मारतात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पैसा कुठून येतो आणि काय, ही सगळी वारंवार बॉम्ब करून झाली. आम्ही ह्यापूर्वी पण व्हिडिओ केलेला होता. आता भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेची 46 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्याच्या आधीचा जनसंघ 51 पासूनचा जो मोजला तर ती सगळी वर्ष तुम्ही मोजा, 51 पासून ते आत्ता 2026 पर्यंत, म्हणजे 75 वर्ष प्रत्यक्ष भारतीय जनता पक्ष आणि त्याचा पूर्वावतार जनसंघ मधल्या काळातला जनता पक्ष सगळं जरी मोजलं तरी राजकीय सुद्धा कारकिर्दीची 75 झालेली. अमृत महोत्सव आहे तशा अर्थाने. म्हणजे संघ परिवाराच्या राजकीय कारकिर्दीचा अमृत महोत्सव आहे, संघाचा शतक महोत्सव आहे. आता ज्या 5 राज्यांमध्ये निवडणुका होत्या तिथं जिथं ह्यांनी हे वक्तव्य केलेलं मल्लिकार्जुन खडगे यांनी, मला वाटतं त्यांनी ते आसाममध्ये केलेलं आहे. केरळमध्ये केलेलं वेगळं होतं वक्तव्य त्यांनी. आसाममध्ये केलेलं आहे. त्या आसाममध्ये भाजपची सत्ता परत 3ऱ्यांदा येण्याची शक्यता आहे. आणि त्यांनी त्या ठिकाणी हे वक्तव्य केलं की ज्या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये राहुल गांधींनी वाटेल तसं बेतालपणे बोलायला सुरुवात केलेली आहे, तो काँग्रेसीचा आहे मूळचा. हेमंत बिस्वा शर्मा हा मुख्यमंत्री काँग्रेसचा होता, काँग्रेसचा मंत्री होता. तिथल्या मंत्रिमंडळाच्या विरोधामध्ये जे जनमत आहे, लोकांची काय आणि कशा अडचणीत, काँग्रेसचं सरकार असताना राहुल गांधींना भेटण्यासाठी त्यांनी वेळ मागितला, मिळाला नाही. जेव्हा केव्हा वेळ मिळाला तेव्हा राहुल गांधी आपल्या कुत्र्याला, पिद्दीला बिस्किटं खाऊ घालण्यामध्ये मग्न होते. ह्यांना बोलण्याच्या पेक्षा ते कुत्र्याच्या बिस्किटाची प्लेट इकडे दे ज्याला खाऊ घालायचं म्हणून.
हा प्रसंग ताजा आहे. ताजा यासाठी म्हणतो की भले त्याला कितीतरी वर्ष झाले असली तरी काँग्रेसींची ही वृत्ती पुढं काय महाभारत घडलं मी सांगायची गरज नाही. तिथून हेमंत बिस्व शर्मा जे उठले राहुल गांधींच्या त्या भेटीतून, तिथून बाहेर पडले की सरळ त्यांनी काय केलं तर सरळ भाजपचं कार्यालय गाठलं आणि सांगितलं की मला भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे, मला पद वगैरे काहीच नको, संपूर्ण ईशान्य भारतातून मी काँग्रेसचा नायनाट करून दाखवेल म्हणून. आज काय झालंय मी वेगळं सांगायची गरज नाही. त्याच मुख्यमंत्र्याच्या राज्यामध्ये म्हणजे असममध्ये जो तुमचा होता एकेकाळचा, तुमचं तिथं राज्य होतं आणि आताचे जे तुमचे नेते आहेत गौरव गोगोई, ते सगळे मुस्लिम सगळ्या नेत्यांच्या पाठीमागे कसे लागलेले. स्वतः गौरव गोगोई कसे ख्रिश्चन आहेत, त्यांची पत्नी ख्रिश्चन आहे, म्हणजे हिंदू नेता तुमच्याकडे कसा उरलेला नाही. आणि ह्यात आधी सुद्धा त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष होते, हिंदू शेवटचा जो नेता राहिलेला होता, त्यानं कसा त्याच्यातून राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश घेतला, हे सगळं समोर आलेले. आणि त्या राज्यामध्ये जाऊन मल्लिकार्जुन खडगे असं विधान करतात आणि तेही संघाच्या बाबतीत. मी पुन्हा भाजपचं बाजूला ठेवतो कारण की ते राजकीय भांडण आहे. ते लढायला तिकडे भाजप सक्षम आहे, भाजपचे कार्यकर्ते, तर राजकीय दृष्ट्या तुमचा निपात ते करून दाखवतच आहेत. यापूर्वी पण दाखवलंय, वेगळं सांगायची काही गरज नाही. या 5 राज्यांमध्ये चिमुकल्या त्या पुदुचेरीमध्ये सुद्धा काँग्रेसची शक्यता नाही राज्य येण्याची. आणि त्या पार्श्वभूमीवरती हे त्याच्यावरती ते टीका करायला लागले, संघावरती टीका करावी. जी संघटना 100 वर्षाची झाली, शेकडो नव्हे अक्षरशः लाखो त्यांची सगळी सामाजिक संस्था आणि काम चालू आहेत. कितीतरी कार्यकर्ते पूर्णपणे त्यांनी वाहून घेतलेले संघासाठी. त्याच्यानंतर संघाच्या संस्थांमध्ये ज्यांचं रोजचं पोट भरतं, असे एका अर्थाने पोटार्थी पण म्हणूयात आपण, लाभार्थीच म्हणत नाही, कर्मचारी, संघाशी संबंधित संस्थांमध्ये कित्येक लाखो काय करोडो कर्मचारी काम करत आहेत. आणि हे जे म्हणतायत किंवा संघाला पैसा कुठून येतो, संघाशी संबंधित प्रत्येक संस्था त्या नियमाप्रमाणे ऑलरेडी काय रजिस्टर्ड आहे. म्हणजे एखादी इथली देवगिरी नागरी सहकारी बँक आहे, ती बँक तुमच्या सहकार खात्याकडे त्याची नोंदणी झालेली, RBI कडे नोंदणी झालेली. दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था आहे, धर्मदाय आयुक्ताकडे शैक्षणिक खात्याकडे त्याची नोंदणी झालेली आहे. डॉक्टर हेडगेवार रुग्णालय जे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान, ह्या नावानं ते संस्था रजिस्टर्ड नोंदणीकृत आहे. कोणी माहितीच्या अधिकारामध्ये एक अर्थ द्या त्या धर्मदाय आयुक्ताकडून, विचारा यांचे म्हणजे ह्यांनी काय, यांचे सगळे पूर्णपणे ऑडिट झालेले की नाही, ह्यांचा काय हिशोब आहे, लेखाजोखा काय, कोणी विचारावं. हे जे भंकसपणे आरोप करायला लागले, ज्या आसाममध्ये ह्यांनी आरोप केला त्याच आसाममध्ये एक रुग्णालय, श्री गुरुजी रुग्णालय त्यांनी जेव्हा तिथं सुरू केलं, आपल्या भागातले कितीतरी वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी जाऊन ते सगळं बघितलेलं. हेच प्रतिष्ठान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठाननीच ते रुग्णालय सुरू केलेलं आहे. तिथे यांची इतकी वर्ष सत्ता होती, एवढी बडबड करत होते. आता ज्या आसाममध्ये निवडणुका होत आहेत त्या आसाममध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं, त्या आसाममध्ये श्री गुरुजी रुग्णालयासारखी वैद्यकीय क्षेत्रातली कामं, ही सगळी तुम्ही कधी केली हो? तुम्ही ज्या संघाच्या नावानं शिव्या घालात, भाजप राहायला बाजूला, या संघानं आणि संघाशी संबंधित संस्थांनी 1-2 नाही, गेली 50 वर्ष, म्हणजे माझ्या माहितीतली 50 वर्ष आहेत. मी ज्या कार्यकर्त्यांना ओळखतो, आमचा एक मित्र त्या सगळ्या ईशान्य भारतामध्ये, त्यांना 1-2 नव्हे 5 वर्ष घातलेत. प्रसाद चिक्षे नावाचा आमचा इंजिनिअरिंगचा क्लासमेट, 1971ला माझ्याबरोबर जन्मलेला हा पोरगा त्या ईशान्य भारतामध्ये 5 वर्ष घालवतो. आज हे जे बडबड करायला लागलेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, त्या ठिकाणी सामाजिक कार्य बाहेरच्यांनी जाऊन म्हणतो, तिथले म्हणत नाही. संपूर्ण भारतातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडला तर दुसऱ्या कुठल्या संस्थेची लोक, दुसऱ्या कुठल्या संघटनेची लोक बाहेरून जाऊन तिने इतकी वर्ष काम केलेले मला उदाहरणं दाखवून दे. ख्रिश्चन पादऱ्यांनी जे काही केलेलं असेल त्याचा अपवाद सोडला, ते बाहेरचे परदेशातले, यांनी काही कधी केलेलं नाहीये. आणि तुम्ही त्यांना विषारी साप म्हणाला. त्या ठिकाणी जे लोक प्रत्यक्ष काम करतायत आणि त्यांचा जो फायदा त्या अगदी पार दूर सगळ्या क्षेत्रामध्ये, आदिवासी म्हणण्याच्या पेक्षा ग्रामीण बिकट जंगलाच्या सगळ्या ह्याच्यामध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत जेव्हा त्याचे फायदे पोहोचले, सौर दिवे बसवण्याचं काम आमच्या एका मित्राची बहीण गेली 4 वर्ष त्या भागात करते आहे. लग्न पण नाही केलं तिनं, फक्त सोलर एनर्जी. आणि त्या सगळ्या ईशान्य भारतामध्ये सगळ्यात जास्त समस्या ही विजेची आहे. आणि त्या सगळ्या तिथल्या भूरचनेमुळं विजेचे मोठे प्रकल्प तिथं राबवता येत नाहीत, वीज वहन वगैरे अवघड जातं. आपण सौर ऊर्जा तिथे बसूयात. सौर ऊर्जेचे दिवे लावण्याचं काम
या मराठवाड्यातली एक मुलगी, आमच्यापेक्षा लहान असलेली, 35-40च्या आतलं वय असलेली, लग्न पण तिने यासाठी केलं नाही, आपण पूर्णपणे इकडं काम करूयात. किती जण असे तो बाकीचे. संघाच्या शिवाय, संघ परिवाराच्या शिवाय उरलेल्या भारतामधून ईशान्य भारतामध्ये जाऊन काम करणारे किती लोक, आणि फक्त तुम्ही बडबड करता, घाणेरडे शब्द वापरता. प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा तुम्ही मोदींना शिव्या दिल्या, उलटल्या, मोदीच्या घरच्याला शिव्या दिल्या, मोदीच्या आईला शिव्या गेल्या, घाण बोलले, भाजपला तर बोलले, प्रत्येक वेळी ते उलटत गेले. तुम्ही आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पण विषारी साप म्हणता आहात. उसंतवाणी, भाजपनी संघ विषारी ते साप, देतो शिव्या शाप खरं घ्या. कशासाठी घेती जीभ विटाळून, स्वतःला पोळून घेतात. स्वनाशाचा असा काँग्रेसींना छंद, इतुकी का मंद बुद्धी झाली. प्रत्येक वेळेला उलटतो डाव, मोदींचा तो भाव वाढविते. पक्षाला न काही होतो हा फायदा, कोणता कायदा काँग्रेसचा. पराभवाचे का होणार शतक, राहुल नायक असताना. कांत ओळखा हा हमजा मझारी, आतून पोखरी काँग्रेसला, आतून पोखरी काँग्रेसला. हे प्रत्यक्ष विष तुमच्यामध्ये. काम ते करायला लागलेत. ते त्या ठिकाणच्या सगळ्यांचे मायबाप होऊन गेलेले आहेत. म्हणजे त्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये तिथे बिकट परिस्थिती असताना सगळ्या ईशान्य भारतामध्ये त्यांचं मायबाप होण्याचं काम संघवाला करतो आहे, आणि तुम्ही त्याला विषारी साप म्हणता. ह्यांची जी काही, त्याला जशी आपण आपल्याकडे इकडं साठी आणि बुद्धी नाठी म्हणतो, हे तर 80च्या पुढे गेलेत करगीचं वय. बुद्धी नाठी काय, त्याला ज्या काही गाठी पडलेल्या आहेत ह्यांच्या बुद्धीला, किंवा त्याची बुद्धीची कुबुद्धी होऊन गेली, तर्कचा कुतर्क होऊन गेलेला राजकीय यश यांना मिळत नाहीच आहे. सामाजिक पातळी होती तरी एक काळ राष्ट्र सेवा दल आणि काँग्रेसचं सेवा दल काही ना काहीतरी काम तरी करत होतं, त्याचे नाव तरी माहित होते. आता तर तुम्ही प्रत्यक्ष काँग्रेसवाल्यांना आणि डाव्या चळवळीतल्या लोकांना जरी म्हणलं की राष्ट्र सेवा दल म्हणजे काय आणि काँग्रेस सेवा दल म्हणजे काय, त्यांना नाव पण कळणार नाही. आणि तुम्ही कोणाच्या नावानं बंबा मारायला लागलात? राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणजे विषारी साप आहे. ह्यांनी अशा पद्धतीने काठावरचे जे मतदार असतील, जे तुमच्याकडे झुकू शकत होते, ते पण भाजपकडे ढकलून दिलेले आहेत. त्याच्यामुळे मल्लिकार्जुन खडगेंच्या यशा विधानानंतर भाजपचा यशाचा तिथला रस्ता अजूनच मोकळा झाला. त्याच्यामुळे आम्ही जे म्हणतो की हे सगळे, आम्ही तर हर्षवर्धन सपकाळ आणि नाना पटोले पुरतं म्हणलं होतं. खडगे सुद्धा काँग्रेसमध्ये भाजपने सोडलेला हमजा मजारी आहे, आतून पोखरायचं काम करतो आहे. बघूयात काय निकाल लागतात. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधान.